मैत्रिणींनो, मी आहे रुपाली. खानदेशची घरगुती चव आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्याला तर माहिती आहे, खानदेशातले पदार्थ अतिशय चविष्ट आणि करायला सोपे असतात. तर आज आपण करणार आहोत तसाच एक पदार्थ. अगदी सोपा आहे हा पदार्थ करायला, तर इझिली आपण करू शकतो. चला तर मग आपण त्या पदार्थासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल, निंबू, कांदा, एक हिरवी मिरची, लसणाच्या 7-8 पाकळ्या, कोथिंबीर, मीठ, बाजरीचं पीठ आणि शेंगदाण्याची चटणी. तर या सर्व साहित्यात आपण तो पदार्थ करणार आहोत. तर तर पावसाळ्यात सगळ्यांना चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं. कोणाला पिझ्झा खावासा वाटतो. तर आपण तसंच पिझ्झासारखं या बाजरीच्या पिठापासून सेम पिझ्झा स्टाईलमध्ये बनवणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण गॅस चालू करून तवा आपण तापायला ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर एका ताटामध्ये बाजरीचे पीठ टाकून घ्यायचे. थोडेसे पीठ आपण भाकरीसाठी काढून घ्यायचे. बाजरीचे पीठ असे ताटात टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालायचे आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी आणि थोडे थोडे पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे. जसे आपण भाकरी करतो त्या पद्धतीने आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे. अशा पद्धतीने बाजरीच्या पिठाचा गोळा व्यवस्थित करून घ्यायचा. पीठ चांगलं मळून घ्यायचंय म्हणजे आपली भाकरी तुटणार नाही. अशा पद्धतीने पिठाचा एक छान उंडा तयार करून घ्यायचा. भाकरीला आजूबाजूला तडे जाणार नाही, बघून घ्यायचं व्यवस्थित. अशा पद्धतीने असे खाली थोडे, त्याच्यानंतर व्यवस्थित भाकर थापून घ्यायची. बारीक आणि पातळ भाकर थापून घ्यायची म्हणजे ती आपल्याला खायलाही चांगली लागते. अशा पद्धतीने काठांवर दाबायची भाकर म्हणजे काठ जाड राहत नाही. या पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण भाकर आपली तयार करून घ्यायची. त्याच्यानंतर तवा तापलाय का बघून घ्यायचं. तव्याला व्यवस्थित तापल्यानंतर आपली भाकर व्यवस्थितपणे तव्यावर टाकून घ्यायची आणि त्यानंतर भाकरीला वरून असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपली भाकर व्यवस्थित फुगते. कुठेही तिला असं कोड नाही राहू द्यायचं. पूर्ण भाकर अशी व्यवस्थित पाण्याने सारून घ्यायची. भाकरेवरचं पाणी सुकल्यानंतर भाकर व्यवस्थित अशी उलटून घ्यायची. गॅस फुलच राहू द्यायचा आणि छान पद्धतीने भाकर शिजून घ्यायची आपली. त्याच्यानंतर भाकर व्यवस्थित काठांना भाजून घ्यायची अशी पूर्ण बाजूने म्हणजे कुठेही कच्ची राहणार नाही भाकर. त्यानंतर भाकरी आपली अशी व्यवस्थित गॅसवर भाजून घ्यायची. पद्धतीने फुल गॅस करून व्यवस्थित भाजून घ्यायची भाकर. अशा पद्धतीने आपली भाकर भाजली गेलेली आहे. त्या भाकरीला आपल्याला थोडंसं असं फोडून घ्यायचंय किंवा चाकूच्या साहाय्याने असं तिचा जो वरचा पापडा असतो
तो काढून घ्यायचा, असं काढून घ्यायचा पूर्ण एका साईड, इकडच्या साईडने जॉईन राहू द्यायचं आणि अशी पूर्ण छान भाकरी फुगली पाहिजे 2 लेयरमध्ये. हा खालचा भाग आहे आणि हा वरचा भाग आहे. त्याच्यानंतर आपण पुढील प्रोसेस करूया. जी आपण कोथिंबीर घेतली होती ती आपण बारीक चिरून घेतलेली आहे. लसणाचेही बारीक तुकडे केलेत, मिरचीचेही बारीक तुकडे केले. त्याच्यानंतर कांदाही बारीक चिरून घेतलाय आणि अर्धा निंबू घेतलाय. निंबूच्या बिया काढून घ्यायच्या. गॅसवर पातेलं गरम करायला ठेवायचं एक छोटंसं आणि त्याच्यात तेल टाकायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय. त्यानंतर भाकरीवर अशा पद्धतीने शेंगदाण्याची चटणी आपण टाकून घ्यायची. ही शेंगदाण्याची चटणी पूर्ण अशी भाकरीवर व्यवस्थित पसरवून घ्यायची. त्याच्यानंतर कांदा, कोथिंबीर, परत बोल. त्याच्यानंतर मीठ टाकायचंय थोडंसं चिमूटभर आणि थोडासा निंबूचा रस या पद्धतीने टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर आपलं तेल गरम होत आलं असेल तर लसूण आणि हिरव्या मिरच्या व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस कमी ठेवायचा आहे आणि बंद करायचा आहे गॅस नंतर लसूण लाल झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर आपलं हे गरम केलेलं तेल भाकरीवर व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे. लसूण कांदे वगैरे सगळं असं फ्राय होईल या गरम तेलाने. इथपर्यंत आपण हे तेल गरम करून घ्यायचं आहे. तर चविष्ट अशी भाकरी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर भाकरीचा हा जो वरचा भाग आहे तो आपण असा व्यवस्थित टाकून देऊ. या पद्धतीने आणि चाकूच्या साहाय्याने असं भाकरी कट करून घ्यायची. तर तयार आहे आपली पिझ्झा भाकरी. खायला अतिशय चविष्ट लागते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाकरी. पिझ्झा खाण्यापेक्षा आपलं हेल्दी बाजरीचं पीठ. तर एकदा नक्की ट्राय करून बघा अशी भाकरी. आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि केल्यानंतर मला सांगा की कशी झाली. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.